सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख तसेच थोर विचारवंत डॉक्टर उमेश बागडे सरांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून संत सावतामाळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शरद गावंडे सरांनाही अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान पुसवावे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी शब्दसुमनाने करतो. सर संत तुकाराम महाविद्यालय संत तुकाराम का सॉरी संत तुकाराम महाविद्यालयाचे प्राचार्य शरद गावंडे सरांचं या ठिकाणी स्वागत. तसेच देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य रवी पाटील सर, प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सोनकांबळे सर, तसेच देवगिरी महाविद्यालयाचे आणि लोकसंवाद फाउंडेशनचे सचिव नुकतेच प्राध्यापकपदी पदोन्नती झालेले असे आमचे सहकारी प्राध्यापक गणेशजी मोहिते सर, या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर राजेशजी करपे सर. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आजची ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानमालाचा विषय आहे शिवराय का आठवावे. या उपस्थित हा कार्यक्रमाचं मुळात देवगिरी महाविद्यालय इतिहास विभाग, प्रतिष्ठान महाविद्यालय इतिहास विभाग आणि संत तुकाराम महाविद्यालय इतिहास विभाग आणि लोकसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपली शिवराय का आठवावे या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे. 3 एप्रिल हा छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी निमित्त ही व्याख्यान ठेवलेलं आहे. तरी मी सुरुवातीला कोणत्याही कार्याची सुरुवात ही त्या मागची भूमिका स्पष्ट करून व्हावी किंवा आजच्या कार्यक्रमात औचित्य आणि उद्देश आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय देण्यासाठी मी प्रतिष्ठान महाविद्यालयाचे विभाग प्रमुख इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक राजेशजी करपे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावे. राजेशजी करपे. छत्रपती शिवराय पुण्यतिथीच्या निमित्त मी शिवरायांना विनम्र अभिवादन करतो. देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, संत तुकाराम महाविद्यालय कन्नड या तीनही महाविद्यालयांच्या इतिहास विभागाच्या वतीने आणि लोकसंवाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर या चार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानासाठी निमंत्रित महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत इतिहासकार माझे आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांच्यापैकी बहुतेकांचे गुरु डॉक्टर उमेश बागडे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्र प्राचार्य डॉक्टर शरद गावंडे सर, देवगिरी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर रवी पाटील सर, माझ्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवानंद सोनकांबळे सर, लोकसंवाद फाउंडेशनचे सचिव आमचे सहकारी डॉक्टर गणेशजी मोहिते, कोल्हापूरहून जॉईन झालेल्या डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम, मुंबईवरनं जॉईन झालेले डेप्युटी कलेक्टर डॉक्टर मुकेशजी घोगे, माझे सहकारी मित्र विद्यापीठाच्या आदी सभेचे सदस्य डॉक्टर पंडू समून सर, आयोजक महेश रोठे सर, त्यांचे सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी, गावंडे सरांचे सर्व सहकारी आणि लोकसंवाद फाउंडेशनचे पदाधिकारी, आपल्या सगळ्यांचं या चारही संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शब्दसुमनाने मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरं तर शिवाजी हे 3 अक्षरी नाव ऐकल्याबरोबर अंगावरती रोमटे खडे होतात, धमन्यातून रक्त सळसळायला लागते आणि आत्मभान जागे होते. अशी विलक्षण जादू या 3 अक्षरी नावामध्ये आहेत. जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु शिवरायांचे इतके महात्मे दुसऱ्या कोणालाही लाभले आहे असे मला वाटत नाही. राजमाता जिजाऊ आणि शहाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून घेऊन त्यांनी स्वराज्याचा शुभारंभ केला. ते 3 एप्रिल 1680 हा जो शिवरायांचा कालखंड आहे, हा कालखंड म्हणजे अनेक अद्भुत आणि रोमांचक घटनांनी भरलेला आहे.
परंतु त्यांच्या जीवनातल्या या अद्भुत आणि रोमांचक घटनांच्या पेक्षा सुद्धा त्यांनी जी स्वराज्य निर्मिती करताना जी उच्च नीतिमूल्य निर्माण केली, मला असं वाटतं की ती फार महत्वाची आहेत. 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार करताना केवळ रयतेचे कल्याण आणि कल्याण हे एकमेव ध्येय त्यांनी आयुष्यभर उराशी बाळगले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर लोक म्हणतील मंगल बरे, अशी सक्त ताकीद त्यांनी आपल्या सैन्याला दिली होती. आज महाराष्ट्र आणि देशाच्या विविध राज्यांच्या मधून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत शोचनीय, अत्यंत दयनीय आणि म्हणून महाराष्ट्र कर्नाटकासारख्या अनेक प्रगतीशील राज्यांच्या मधून लाखो शेतकरी आज स्वतःला संपवून घेत आहेत. मला असं वाटतं की ही शेती आणि कृषी प्रधान म्हणून घेतल्या जाणाऱ्या देशासाठी अत्यंत शोकांतिकेची अशी बाब आहे. शिवराय आज असते तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आसूड घेऊन त्यांनी आजच्या राज्यकर्त्यांना फोडून काढले असते. आज स्त्रियांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार होताना आपण पाहतो आहोत. अशा वेळी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी स्वराज्य निर्मितीला प्रारंभ केल्याच्या नंतर रांझ्याच्या गुजर पाटलानं एका शेतकऱ्याच्या मुलीवरती जेव्हा अन्याय अत्याचार केला याची बातमी जेव्हा शिवरायांना समजते, तेव्हा शिवराय या रांझ्याच्या पाटलाला दरबारामध्ये हजर करतात आणि त्याचे हातपाय तोडण्याची त्याला शिक्षा देतात. कर्नाटक मोहिमेवर नेत असताना बेलवडीच्या सावित्रीबाई देसाई या किल्लेदारी महिलेनं जवळपास 28 महिने आपला किल्ला लढवला. परंतु सखुजी गायकवाड हा जो शिवरायांचा सेनापती आहे त्याने शेवटी 28व्या दिवशी हा किल्ला जिंकल्याच्या नंतर उन्मादामध्ये या सावित्रीबाई देसाईच्या वरती बलात्कार केला. ही गोष्ट जेव्हा शिवरायांना समजते तेव्हा शिवराय आपल्या स्वतःच्या सेनापतीचे देखील हातपाय काढण्याची शिक्षा त्याला फरमावतात. सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भात तात्पर्य एवढं की स्त्रियांच्या बद्दल एवढा निकोप दृष्टिकोन असणारा राजा जगाच्या पाठीवर शोधूनही आपल्याला सापडणार नाही. त्या कालखंडामध्ये युरोपातील अनेक देशांच्या मधून आणि भारतामध्येही मोगल आणि आदिलशहाच्या पदरी गुलामगिरीचा म्हणजे माणसांचा गुलाम म्हणून व्यापार होत असे. अशा वेळी या पाश्चात्य सत्ताधीशांच्या सोबत व्यापार करत असताना छत्रपती शिवरायांनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की माझ्या राज्यामध्ये जर तुम्ही माणसांचा गुलाम म्हणून व्यापार केला तर माझे लोक तुम्हाला झोडपून काढल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन असलेला हा राजा 400 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये होऊन गेला. शिवा काशीद असतील, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील आणि कितीतरी अशी अनामिक नावे आहेत, मावळ्यांची नावे आहेत ज्यांची इतिहासाला माहिती सुद्धा नाही. स्वराज्यासाठी आत्माहुती देण्याची ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा येते कुठून? तर मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी आपल्या 50 वर्षाच्या उन्हापुराण्या कारकिर्दीमध्ये जी उदात्त अशा प्रकारची नीतिमूल्य घालून दिली त्यामधून ही प्रेरणा मिळालेली आहे. आजच्या लोकशाहीची जी सर्व नीतिमूल्य त्या कालखंडातल्या शिवशाहीमध्ये आपण पाहू शकतो. आज आपण आपल्या देशामध्ये पाहतो आहोत की फक्त कागदोपत्री लोकशाही राहिली असून सगळीकडे अघोषित अशा प्रकारची हुकुमशाही राजवट आपण अनुभवतो आहोत. शिवराय फुले, शाहू आंबेडकर, दाभोळकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज बोवाबाजीनं प्रचंड थैमान घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हा पुरोगामी महाराष्ट्र आपण मध्ययुगामध्ये घेऊन जात आहोत की काय, अशा प्रकारची शंका आपल्याला येऊ शकते. उत्तरेकडील मोगलांचे येऊ घातलेले संकट पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळकोंड्याच्या कुतुबशहाला मोठा भाऊ मानले आणि त्याच्याशी मैत्री करून उत्तरेकडचं आक्रमण थोपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर उत्तरेकडच्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी प्रसंगी आदिलशहाला सुद्धा शिवरायांनी मदत देऊ केली होती. आज ट्रम्प नावाच्या युद्ध नशेखोर माणसाने इराणवर युद्ध लादून जगाला संकटाच्या खाईत लोटलेले आहे. मला असं वाटतं आज जर शिवराय असते तर चीनसह सर्व आशियाई राष्ट्रांना सोबत घेऊन त्यांनी ही ट्रम्पची नशा उतरवली असती आणि म्हणून अशा जागतिक संकटाच्या समयी सुद्धा शिवरायांची आपल्याला आठवण व्हावी यासाठी आपण शिवरायांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आमचे गुरुवर्य डॉक्टर उमेश बगाडे सर यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलंय. सरांचा थोडक्यात परिचय मी आपल्या समोर ठेवतो आहे. डॉक्टर उमेश बगाडे सर, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यापैकी आमच्या बहुतेकांचे गुरु आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये इतिहास व प्राचीन संस्कृती विभागामध्ये सर अनेक वर्ष प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रातील प्रबोधन आणि वर्ग जाती प्रभुत्व, फुले आंबेडकरांचा राष्ट्रवाद, दलित जाणीवेतील द्वंद्व, प्रभुत्व आणि प्रतिकार, वासाहतिक महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षातील समूहभान, ब्राह्मणी पितृसत्तेचा विचारव्यूह, आत्मसन्मानाकडे नेणाऱ्या लढ्याचे तत्वमंथन,
डॉक्टर आंबेडकरांची जातीमीमांसा, डॉक्टर आंबेडकर हिस्टॉरिकल मेथड ही पुस्तके सरांच्या नावावरती प्रकाशित आहेत. मुकुंदराव पाटील यांच्या दीनबंधू मधील अग्रलेखांचे विचार किरण हे संपादित पुस्तक ही सरांच्या नावावरती आहे. आधुनिक भारताचा इतिहास, सामाजिक व वैचारिक इतिहास, सामाजिक चळवळी अशा विविध विषयावरती जवळपास 42 शोध निबंध सरांच्या नावावरती आहेत. ही ग्रंथ संपदा आणि हे वैचारिक लेख पाहिल्याच्या नंतर सरांची जडणघडण कुठल्या मुशीमध्ये झालेली आहे हे वेगळे सांगण्याची गरज भासत नाही. या चारही संस्थांच्या वतीने मी सरांचं आणि उपस्थितांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि प्रास्ताविक थांबवत असताना आपल्या सर्वांना विनंती करेन की ही लिंक 1 तासाभराची आहे. तासाभरात हा सगळा कार्यक्रम होणार नाही. सरांचं भाषण थोडंसं राहिलेलं असू शकतं. अशा वेळी काही सेकंदामध्ये नवी लिंक येऊ शकते किंवा हीच लिंक आपण रिजॉईन करू शकता. तरी आपण सरांचं पूर्ण भाषण ऐकल्याशिवाय लिंक सोडू नये अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद करपे सर. आपण अतिशय थोडक्यात व प्रभावीपणे कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडलेली आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मी थोडा कार्यक्रमात करपे सरांच्या सांगण्यावरून बदल केलेला आहे. अध्यक्ष मनोगत अगोदर ठेवलेले आहे आणि प्रमुख वक्त्यांचं भाषण नंतर आहे. तर मी कार्यक्रमाचा समतोल राखण्यासाठी आणि योग्य दिशा देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत तुकाराम महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शरद गावंडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे. शरद गावंडे सर. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र करतो. डॉक्टर बगाडे सर, प्राचार्य या कार्यक्रमात त्यांनी मांडली की लोकसभा डॉक्टर राजेश करपे सर, उपप्राचार्य मोहिते सर, देवगिरी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर महेश रोटे सर व त्यांचे सहकारी, प्रतिष्ठान महाविद्यालयाचा इतिहास विभाग प्रमुख सुवर्णा पाटील, डॉक्टर अमोल मस्के. तुमच्या बाजूला पण कोणीतरी जॉईन आहे. 2 याच्यावरून जॉईन गावंडे सर तुम्ही, त्याच्यामुळे आवाज रिपीट येतोय. मुकेश भोगे सर. हा सर. गावंडे सर, दुसरा सोबतचा मोबाईल लांब लावा, दुसऱ्या रूम मध्ये नाही लावा मॅडमला किंवा तुमच्या मुलीला. इकडे बसून कार्यक्रमाचा संकेत म्हणून त्याला एक अध्यक्ष असतो आणि ती जबाबदारी डॉक्टर राजेश करपे सर यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. तर आपल्या सर्वांना बगाडे सरांना ऐकायचं आहे. मी सरांचा विद्यार्थी आहे आणि सरांच्या नंतर बोलणं संयुक्तिक होणार नाही म्हणून सरांच्या आधी अध्यक्ष या नात्यानं फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये अध्यक्षी मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर आहे. शिवराय का आठवावे हा अत्यंत महत्वाचा विषय या चालू काळात गरजेचा आहे. सध्याचे देशाचे आणि महाराष्ट्राचे वातावरण जर आपण पाहिले तर शिवरायांचे खरे विचार समाजासमोर आणण्याची अत्यंत गरज या देशाला आणि महाराष्ट्राला आहे. आपण असा विचार केला की शिवराय खरंच आपल्याला आठवत नाही का? असे नाही, शिवराय आपल्याला आठवतात, परंतु खरे शिवराय आपल्या स्वार्थाच्या आड येतात. म्हणून प्रत्येक जण, धोरणकर्ते असतील किंवा समाजातला प्रत्येक व्यक्ती शिवरायांचा वापर आपल्या फायद्यासाठी फक्त करत असतो. आपल्या सर्वांना आपण शिवरायांच्या नावानं घोषणा देतो, जय भवानी जय शिवाजी असं म्हणतो, परंतु शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे ते प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि या स्वार्थाच्या आड अनेक चुकीच्या गोष्टी शिवचरित्रामध्ये घुसवल्या जातात. खरं तर थोडक्यात आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण का काढावी यासाठी त्यांचं धोरण अभ्यासणं गरजेचं असतं. म्हणजे असा हा लोककल्याणकारी राजा, म्हणजे राजेशाहीत असून सुद्धा लोकशाही सारखा राज्यकारभार शिवरायांनी केला. आताच करपे सरांनी प्रास्ताविक सांगितलं की सर्व जाती धर्माच्या लोकांना
शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे होते आणि या सर्वांनी शेवटपर्यंत शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिली. म्हणूनच स्वराज्याचं स्वप्न महाराजांना प्रत्यक्षात आणता आलं. ही गोष्ट आपण शिवाजी महाराजांची नजरेआड करून चालणार नाही. या गोष्टीची सक्त गरज आपल्या महाराष्ट्राला आहे. करपे सरांनी धर्मनिरपेक्षतेविषयी सांगितलं. शिवाजी महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यांच्या या राजकीय लढाईला धार्मिक लढाईचं स्वरूप देण्याचे प्रयत्न अलीकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात एकही मस्जिद पाडली नाही. कुराणाची प्रत जर सापडली असेल तर सन्मानानं त्या सैनिकाकडे देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. आणि आपण जर सगळे मावळे विश्वासू सरदार पाहिले तर अनेक मुस्लिम सरदार विश्वासू म्हणून त्यांच्यासोबत शेवटपर्यंत लढत होते. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन अत्यंत मानवतावादी होता. म्हणजे करपे सरांनी त्याचं एक उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण आपल्याला अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी सन्मानाने त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि एक जमीन इनाम म्हणून देखभालीसाठी दिली. स्त्रियांच्या सन्मानाविषयी पूर्ण देशात आता शिवाजी महाराजांचं धोरण लागू करण्याची गरज आली की काय, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. काय शिक्षा शिवाजी महाराजांच्या काळात होती हे आपण सगळेजण जाणतोच. अशा अनेक गोष्टी आहेत. महाराजांचं शेतकऱ्यांचं धोरण असेल म्हणजे त्याने बिनव्याजी कर्ज देणं, दुष्काळ पडला असेल तर शेतसारा माफ करणं, म्हणजे गवताच्या काडीलाही हात लावू नका असं सैन्य बजावणं. म्हणजे त्या काळात येऊनी सैन्य जेव्हा यायचं त्यांच्यासोबतचे बाजार बुंगे शेतीची नासाडी करत असत. परंतु महाराजांनी सक्त ताकीद दिल्यामुळे महाराजांच्या सैन्यानं कोणत्याही शेतकऱ्याला त्यांच्या कार्यकाळात त्रास दिलेला नाही. हा आपल्या देशातला पहिला राजा आहे की ज्याने सागरी धोका ओळखला होता. की येत्या काळात समुद्रमार्गेच आपल्याला धोका आहे हे ओळखून त्यांनी आरमाराची स्थापना केली. महाराजांनी पूर्ण कार्यकाळात अंधश्रद्धेला कुठलाही धारा दिलेला नाही. आपण जर मोहिमा त्यांच्या पाहिल्या तर अमावस्येचा मुहूर्त ते साधायचे. थोडक्यात महाराज जलतज्ञ म्हणून मोठे आहेत, पर्यावरणाचा विचार करणारे आहेत, स्वच्छतेचे पुरस्कर्ते आहेत. रायगडावरचं शौचालय आपण जर पाहिलं तर याची साक्ष ते देतात. असे अनेक मुद्दे आजच्या काळात चर्चेला येण्याची गरज आहे. या अर्थाने आपण शिवराय आठवले तरच या सध्याच्या परिस्थितीत आपण बदल करू शकतो. म्हणूनच या महत्वाच्या विषयावर आयोजन आपण आज केलेलं आहे. मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर बगाडे सरांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही आग्रहपूर्वक हे व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि आभारी मानतो. राजेश करपे सरांनी एक पृष्ठभूमी सांगितली. गावंडे सरांनी अध्यक्ष समारोप करत असताना काही महत्वाचे मुद्दे पुढे आणले. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केवळ आपल्यालाच येते असं नाही, तर इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण वारंवार झाली. विशेषतः आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो, ब्रिटिशांच्या अंमलाखाली जेव्हा महाराष्ट्र हा गुलामीत पडला, तेव्हापासून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ही आजच्या संदर्भात का आपण करतो आहोत याचं काहीच प्रास्ताविक हे करपे सरांनी केलं आणि त्याच्या काही महत्वाच्या खुणा या दोघांच्याही भाषणात आल्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट की जसा आपण उहापोह केला पाहिजेत, ते सगळ्यात महत्वाचं सूत्र की ज्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्यानं स्मरण करतो, सातत्यानं त्यांची आठवण काढतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला आणि भारताला दिलेलं स्वातंत्र्याचं मूल्य. तुमच्यापैकी बहुतेकांना स्वातंत्र्य या कल्पनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापलं याचा संदर्भ माहिती आहे. इतिहासकारांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. एक तर साधारणतः ज्याला आपण म्हणू शकतो
असा त्याचा पूर्वक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत स्वराज्याचा पूर्वक्रम उभा करत असताना काही इतिहासकारांनी विजयनगर साम्राज्याचा जो इतिहास आहे तो इतिहास पुढे आणला आणि प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पाठीमाग ही प्रेरणा ही विजयनगर साम्राज्याची होती असा अर्थ लावण्याचा प्रयत्न किंवा असा अन्वय अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याची स्वराज्याची भूमी कुठून आली? नेमकं महाराष्ट्रामधल्या सामान्य माणसाला सुद्धा ही स्वराज्याची भूमिका का आवडली? स्वराज्यासाठी त्यांना आपलं सर्वस्व का अर्पण केलं? याचा दुसरा अर्थ किंवा दुसरा एका अर्थानं शोध जो घेतला गेला तो प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत घेतला गेला. मुख्यतः तुम्हाला माहिती आहे की रानडेंनी राईज ऑफ मराठा पॉवर मध्ये एक महत्वाचं सूत्र सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या पाठीमागची जी वैचारिक भूमी आहे ही वैचारिक भूमी ही प्रामुख्यानं वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानानं सिंचली गेलेली आहे. वारकरी संप्रदाय काय आहे याचं जे विश्लेषण त्यांनी केलंय त्या अर्थातच युरोपमधल्या ज्या इतिहासातले बदल आहेत त्या बदलांच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी वारकरी संप्रदायाची संगती लावली आणि प्रामुख्यानं वारकरी संप्रदाय म्हणजे प्रोटेस्टंट जो पंथ ख्रिश्चन धर्माच्या अनुषंगानं विकसित झाला तो बंडखोर होता. प्रोटेस्ट म्हणजे बंड करणे, विरोध करणे. हा प्रोटेस्टंट पंथ जो आहे त्या प्रोटेस्टंट पंथाने युरोपमध्ये एक सुधारणेचं युग आणलं आणि वैचारिक क्रांती केली आणि ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं जातं ते मूल्य हे मुख्यतः या विचारांमधून आलं. म्हणजे ज्याला आपण प्रोटेस्टंट म्हणतो त्यांनी रिफॉर्मिझम सुधारणावादी युरोपमध्ये आणलं. त्याची प्रतिमा त्याच्या एका अर्थानं म्हणाल तर प्रतिबिंबामध्ये रानडेंनी वारकरी संप्रदायाची संगती लावली आणि सांगितलं की महाराष्ट्रामधला वारकरी संप्रदाय हा प्रोटेस्टंट हिंदुझम होता असं विवेचन केलं. साधारणतः 3 तत्व त्यांनी पुढे आणली ज्याला सर्वसाधारणरित्या वारकरी संप्रदायाचं तात्विक विवेचन म्हटलं जातं. त्याचे 3 सूत्र त्यांनी पुढे आणली. त्यातलं एक सूत्र होतं तो म्हणजे एकेश्वरवाद. दुसरं सूत्र होतं सगळ्यात महत्वाचं सूत्र होतं की त्याची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पाठीमागे सगळ्यात बळकट भूमी म्हणून राहिलेली आहे आणि ती म्हणजे समतेचं तत्व. जाती विषमतेला नाकारून एका अर्थानं सगळ्यांना उन्नतीची संधी देणारं समतेचं तत्व हे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्यापैकी काही नाही माहिती असेल की इंद्रायणीच्या काठी सगळेच वारकरी गोळा होतात आणि त्यांना कोणता अभिमान राहत नाही. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. समतेच तत्व, वयाची ज्येष्ठता, स्त्री पुरुषांची ज्येष्ठता कनिष्ठता, सत्तेची शिष्टता कनिष्ठता असं काहीही न बघता वारकरी संप्रदायी हे एकमेकांच्या पाया पडतात आणि वारकरी संप्रदाय हा समतेचं एक महत्वाचं सूत्र सांगतो. आणि तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे नैतिकता. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये हा जो उभा राहिला त्याच्या पाठीमाग जी महत्वाची तात्विक भूमिका राहिली ती म्हणजे नैतिकता. आणि नैतिकतेचा एक बाणा वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला सापडतो. तुम्ही नामदेवांचं चरित्र घेतलं, तुम्ही चोखवण्याचं चरित्र घेतलं, तुम्ही तुकाराम महाराजांचं चरित्र घेतलं, कोणत्याही संतांचं चरित्र घेतलं तर निखळ नैतिक व्यवहार ही भूमिका तुम्हाला आढळते. आणि कुणालाही न घाबरता, लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्याची खूण काय असेल तर अविवेकाला, अंधश्रद्धेला बळी न पडणे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट ती म्हणजे की तुम्ही भीती बाळगायची नाही. म्हणजे भीती रहित असणं, कशाचंच भय बाळगायचं नाही. आपल्या नैतिक आत्मनिष्ठेलाच महत्व द्यायचं. संतांनी तत्कालीन कालखंडामधल्या सर्व प्रचलित भयांना बाजूला टाकलं आणि निखळ वास्तव, निखळ सत्य हे सांगण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराजांची गाथा त्याची उदाहरण मी देत नाही. तुमच्यापैकी अनेक जण हे तुकाराम महाराज यांचे जे अभंग आहेत त्याचं एकत्रित अभ्यास केला असेल. विशेषतः विद्रोही तुकाराम नावाचं साळुंखेंचं पुस्तक आहे ते बहुतेकांनी तुम्ही वाचलं असेल.
तर तुम्हाला माहिती आहे की तुकाराम महाराज हे निखळ स्वरूपामध्ये विवेकवाद सांगतायत आणि कोणत्याही प्रकारचं भय बाळगत नाही. स्वातंत्र्याची पूर्व ही भयविरहित असणं, कोणत्याही प्रकारचं भय आपल्याला नसणं ही आहे. आणि अशा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक असो राजसत्तेच्या असो भयासमोर न झुकणं. तुमच्यापैकी बहुतेकांना तुकाराम महाराजांचं एकंदरीत चरित्र माहिती आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना सुद्धा तुकाराम महाराजांनी अवहेरलेला आहे. आणि तो यासाठी अवहेरलेला आहे की आम्ही कुणाचेच अधीन नाही. ही जी सर्वसाधारणरित्या प्राज्ञा आहे, ही जी सर्वसाधारणपणे ईर्ष्या आहे, ही स्वातंत्र्याची मूळ भूमी आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कळेल आणि ती तुम्हाला सगळ्यांना कळली पाहिजेत की सामान्य माणसांमध्ये जी एका अर्थानं म्हणाल तर स्वातंत्र्याची भूमी विकसित होते, त्याचं मुख्य कारण आहे की त्यांना भय न वाटणं, त्यांनी निर्भय असणं आणि त्यांनी कोणालाही न डरणं. हा निडरपणा हा नैतिक धारणेतून येतो आणि त्यामुळे ही नैतिक धारणा जी आहे ती स्वातंत्र्याचा मूलभूत स्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे तुम्हाला दोन प्रकारे पाहता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे पारंपरिक पातळीवरती सत्ताधारी आहेत त्यांनीही एक विशिष्ट पातळीवरच्या स्वातंत्र्याचा स्वराज्याचा एका अर्थानं व्यवहार केला आणि सामान्य की ज्यांना शूद्र म्हटलं गेलं, ज्यांना अतिशूद्र म्हटलं गेलं, ज्यांना स्त्री म्हणून एका अर्थानं विचारलं गेलं, असा सगळा समूह हा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पाठीमागं प्राणपणानं उभा राहिला, त्याचं जे मूळ सूत्र आहे ते त्यांच्या नैतिक चरित्रामध्ये आहे. आणि या नैतिक चरित्रामुळेच तुम्हाला दिसतं की लोकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपले प्राण त्यागणारे अनेक लोक तुम्हाला पाहायला सापडतात आणि त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे लोक सापडतात. हे सर्वस्व पणाला लावणं हे नैतिकतेच्या भूमीतूनच येतं, हे नीट समजून घ्या. साधारणतः ज्या उच्च जाती आहेत त्या उच्च जातींमध्ये जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य हे वर्णव्यवस्थेने दिलेलं स्वातंत्र्य आहे. तुमच्यापैकी लोकांना माहिती असेल की ब्राह्मण हा सार्वभौम आहे आणि शूद्र हा त्याचा अंकित आहे, त्याला सार्वभौमत्व नाही, त्याला स्वातंत्र्यच नाही. भारतामधल्या वर्णव्यवस्थेनं जाती व्यवस्थेनं अशा प्रकारची जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये शूद्रांठाई, स्त्रियांठाई, अतिशूद्रांठाई स्वातंत्र्य असू शकत नाही. फक्त आणि फक्त उच्च जातीयांच्या ठाई, विशेषतः ब्राह्मण क्षत्रियांच्या ठाई हे स्वातंत्र्य अर्जित करता येतं, सार्वभौमत्व अर्जित करता येतं. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतील की उच्च जातीयांच्या मधली जी काही आपल्याला एका अर्थानं कर्तबगारी दिसते त्या पाठीमागं वर्णव्यवस्थेचा त्यांचा दंभ राहू शकतो, त्यांची त्या पातळीवरती असणारी त्यांच्या प्रेरणा राहू शकतात. पण सामान्य लोकांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी आटापिटा केला, संघर्ष केला, त्याची प्रेरणा, त्याची एका अर्थानं सत्वकल्पना, त्याची आत्मनिष्ठा ही नैतिक धारणेवर उभी राहते. आणि ही नैतिक धारणा ही तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात आलं पाहिजे की वारकरी संप्रदायाच्या एकंदरीतच नैतिक भूमिकेतून, विवेकवादातून आणि नैतिक भूमिकेतून विकसित झालेली आहे. विवेकवाद, समता आणि नीती या तीन सूत्रांचा जो प्रवाह महाराष्ट्राच्या भूमीमध्ये व्यक्तींना घडवत राहिला, माणसा माणसाला बदलत राहिला, त्यातून स्वातंत्र्याची ही भूमी घडली हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे जे काही वास्तव आहे हे वास्तव अनेक लोकांनी आपल्या हितसंबंधासाठी नाकारायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर सगळे संत जे आहेत त्या संतांना राजवाड्यांनी टाळकुटे म्हटलं, त्यांनी या सगळ्यांना फक्त परमार्थी म्हटलं आणि या सगळ्या लोकांना कोणत्याही प्रकारे ऐहिक जीवनाची कोणतीही वांछा नव्हती आणि त्यामुळे त्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संबंध नाही असं जरी म्हटलं असलं किंवा असे जरी एका अर्थानं अन्वयार्थ काढले असले तरी हे अन्वयार्थ कोणत्याही प्रकारे वास्तवदर्शी नाहीत. सामान्य माणसांमधली स्वतःचं सर्वस्व अर्पण करणारी एका अर्थानं नैतिक भूमिका ही मुख्यतः वारकरी संप्रदायाच्या प्रवाहातूनच येते. अन्यथा तुम्हाला त्याचा कुठलाही एका अर्थानं सूत्र मिळणार नाही आणि म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे.
कोणताही व्यक्ती आपलं सर्वस्व कशासाठी अर्पण करेल, त्यासाठी त्याला पर्पज लागेल. आणि हा पर्पज, आपल्या जगण्याचा पर्पज वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सर्व जातीच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी अपूर्व स्वरूपामध्ये स्वराज्याच्या साठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची भूमिका घेतलेली आहे. स्वातंत्र्याचा हा एक महत्वपूर्ण आकृतीबंध आहे. तोच आकृतीबंध नीट समजून घ्यायचा असेल तर महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा हा महात्मा फुल्यांनी लिहिला. महात्मा फुल्यांची जन्मशताब्दी आहे, दुसरी जन्मशताब्दी आहे आणि त्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा शिवाजी महाराजांनी उभी केली त्या प्रतिमेची काही सूत्र कळली पाहिजे. एक सूत्र जे त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि ती सुरुवातच आहे. कुळवाडी भूषण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून त्यांनी जे पहिलं सूत्र सांगितलंय ते आहे, लंगोट्यास दी जाणवी पोशिंदा कुंड्याचा. लंगोट्यास दी जाणवी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्णाश्रम धर्मामध्ये ब्राह्मणांनी विशेषतः जे धर्मशास्त्र रचली त्या धर्मशास्त्रांमध्ये असं जाहीर केलं की कलियुगामध्ये दोनच वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरं शूद्र. क्षत्रिय वर्णाची कोणतीही व्यवस्था ही कलियुगात नाही असं ब्राह्मणांनी जाहीर केलं. आणि त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय हे स्थान देण्यासाठी ब्राह्मणांनी फारच कळकळ केलेली आहे. त्याच्या वादात आपल्याला पडायचं नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रियत्व हे जाणवं सर्वांना देऊ, लंगोट बहादरांना देऊ इच्छित आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव फुले करतायत. वस्तुतः काय आहे याची एक सूत्र रचना म्हणजे काय तर जाती विद्रोह, जातीच्या विषमतेचे, जातीच्या एका अर्थानं असलेल्या गुलामीपासून मुक्त होण्याची प्रेरणा, स्वातंत्र्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या पाठीमागे होती. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात की मी हा जो पोवाडा लिहिलाय तो कुणासाठी लिहितो आहे. तो म्हणतात कुणबी, माळी, साळी, महार, मांग अशा एका अर्थानं लोकांसाठी मी हा पोवाडा रचतोय. त्यांची जातीविद्रोहाची प्रेरणा आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या एका अर्थानं आकांक्षेसाठी, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा ही उभी राहावी यासाठी मी हा पोवाडा लिहितोय असं महात्मा फुले सांगतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुम्हाला आणि मला समजून घ्यायला हवी ती म्हणजे की इथंच नेमका जो सूत्र आहे त्या सूत्राच्या बद्दलचा तणाव आपल्या लक्षात येईल. की तुम्ही जर राजवाडे पाहिले, राजवाडे घ्या किंवा राजडे घ्या, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचं म्हणणं होतं की त्याचं जे तत्व आहे तो महाराष्ट्र धर्म आहे. आणि महाराष्ट्र धर्माची जी व्याख्या राजवाडेंनी केली त्याचे दोन अर्थ त्यांनी सांगितले. एक म्हणजे ज्याला विजुगिषी म्हणतात. विजुगिषी याचा अर्थ युद्धामध्ये विजय मिळवण्याची इच्छा बाळगणारा, विजयाची आकांक्षा असलेला, विजयाची आकांक्षा असलेला हिंदू धर्म असं त्यांनी महाराष्ट्र धर्माचं वर्णन केलं. आणि त्यानंतर त्यांनी एक समीकरण, जसं गणितातलं समीकरण असतं तसं त्यांनी समीकरण उभं केलं. महाराष्ट्र धर्म म्हणजे राज्य, स्वधर्म, गोब्राह्मण प्रतिपालन, ध्रुवीकरण, एकीकरण असं सगळं ते सूत्र मांडलं. आणि त्या सूत्राच्या चौकटीमध्ये त्यांनी सर्वसाधारणरित्या महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली. ही महाराष्ट्र धर्माची व्याख्या राजवाड्यांच्या इतिहास लेखनामध्ये आणि त्यांच्या प्रामुख्यानं जातीवादी इतिहास लेखनाच्या तपशिलांकडे आपल्याला जाण्याची गरज नाही, त्याचं कधीतरी आपण मूल्यमापन करू. पण या सगळ्या महाराष्ट्र धर्माच्या व्याख्येमध्येच त्यांनी धृणत्व, त्यांनी एकीकरणाची भूमिका, त्यांनी गोब्राह्मण प्रतिपालनाचं उद्दिष्ट, त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्याचं उद्दिष्ट हे उच्च जाती हितसंबंधाच्या चौकटीतच व्याख्यांकित केलेलं आहे. आणि इथंच सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते की जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू गोब्राह्मण प्रतिपादन सांगतात राजवाडे, तेव्हा महात्मा फुले मात्र त्याचा उद्देश रयतेचं कल्याण असं सांगतात.
म्हणजे त्यांनी 2-3 ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि तो फार महत्वाचा उल्लेख आहे. युद्धी नाही विसरला, लावी जीव रयतेला, टळेना रयत सुखाला, बनवी नव्या कायद्याला. नवे कायदे करून नव्या एक प्रकारची व्यवस्था निर्माण करू, जनतेला रयतेला सुख देणं हे स्वराज्याचं उद्दिष्ट आहे. तेव्हा महाराष्ट्र धर्म याची व्याख्या जेव्हा केली जात होती तेव्हा त्या व्याख्येमध्ये प्रामुख्यानं उच्च जातीयांच्या हितसंबंधाचीच बांधणी हे राजवाडे, लोकमान्य टिळक आणि त्यांची परंपरा चिपळूणकर यांची परंपरा करताना दिसते. इथं महात्मा फुले मात्र अशी भूमिका घेत आहेत की रयतेला सुख देणं आणि रयतेचं कल्याण करणं, रयतेसाठी झटणं, रयतेच्या संबंधात असलेली आपली एक विशिष्ट पातळीवरची आस्था ही कायम ठेवणं. तुमच्यापैकी अनेकांना हा मुद्दा लक्षात आला असेल की आत्ताच्या कालखंडामध्ये करपे सरांनी हा मुद्दा उभा केला की आजची स्थिती अशी आहे की शेतकरी संकटात आहे आणि खरोखरच एका अर्थानं विदारक अशा स्थितीला शेतकरी सामोरा जातोय आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या मोठ्या संख्येनं वाढतायत. अशा स्थितीमध्ये तुम्हाला शेतकरी जातीमधून आलेल्या जे उच्चभ्रू आहेत त्या उच्चभ्रूंचं वर्तन काय दिसतं आणि या उच्चभ्रूंचं वर्तन जर तुम्ही लक्षात घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आठवण आपण या संदर्भात तपासली तर आपल्या लक्षात काय येईल? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे की भारतामध्ये ज्याला आपण जातीव्यवस्था म्हणतो किंवा दुसऱ्या बाजूला फुले आंबेडकरांनी शब्द वापरलाय ब्राह्मणवाद. हा ब्राह्मणवाद काय करतो नीट समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीतच राज्याच्याच कालखंडामध्ये ही प्रक्रिया चालू आहे आणि त्याचं स्पष्टीकरण हे प्रामुख्यानं कॉम्रेड शरद पाटलांनी केलं. तुम्हाला असं दिसतं की मोठ्या प्रमाणात मोगलांकडं, मोठ्या प्रमाणात आदिलशाहीकडं, निजामशाहीकडं मराठी सरदार काम करताना दिसत आहेत आणि नंतरच्या कालखंडात अगदी औरंगजेबाकडे सुद्धा मराठी फौजेचे अनेक सरदार काम करताना आपल्याला दिसत आहेत. तर हे जे सगळे सरदार आहेत या सरदारांचं चरित्र काय आहे आणि त्याचं स्वरूप काय नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे सगळे सरदार जे आहेत ते सरदार हे प्रामुख्यानं क्षत्रिय दर्जा प्राप्त करण्याच्या भूमिकेतून स्वतःच हे ब्राह्मणीकरण करताना दिसतात, स्वतःच संस्कृतीकरण करताना दिसतात. मग त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिच्युअल ब्राह्मणी कर्मकांड चालत राहते. साधारणपणे शेतकरी जो आहे तो शेतकरी कधी ब्राह्मणी कर्मकांडाच्या जंजाळात पडणार नाही. त्याचं जे काही जीवन आहे ते जीवन त्याच्या अवतीभोवतीच्या धर्मश्रद्धांनी बनलेलं आहे. पण ब्राह्मणी कर्मकांडाच्या कडे तो जाणार नाही, तो मुंज करणार नाही. त्याचं आणि एका अर्थानं सामान्य माणसाचा अंतर खूप आहे. यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इथं जेव्हा तुम्ही स्वतःचं संस्कृतीकरण करून घेता की कुणीतरी क्षत्रिय आणि कुणीतरी शूद्र आहे, तर शूद्र आणि क्षत्रिय हा संबंध भारतामधल्या शोषण शासनाचा संबंध आहे आणि म्हणूनच शूद्र कोणत्याही प्रकारे राज्यकर्ता बनू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं बंड हे एका अर्थानं क्षत्रिय बनण्याच्या दिशेनं गेलं आणि त्या क्षत्रिय बनण्याच्या एकंदरीत योजनेमध्ये जातीविद्रोहाची प्रेरणा होती आणि ती यामुळं पण होती की सर्वसाधारणरित्या जी काही उतरंड आहे सत्तेची, त्या सत्तेच्या उतरंडीमध्ये इतरांना कोणत्याही प्रकारच्या अधिकार असू नयेत यासाठी ब्राह्मणांनी कलियुगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र अशा दोनच वर्ण आहेत असं जाहीर केलं. शूद्र म्हटलं की ज्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, अधिकारविहीन गट, अधिकारविहीन समूह म्हणून शूद्र आहे. शूद्रांना ना शिक्षणाचा अधिकार आहे, शूद्रांना ना कोणत्याही प्रकारे स्वनिर्णयाचा अधिकार आहे आणि अशा शूद्र लोकांना स्वनिर्णय, स्वराज्य, स्वतःसाठी झटणं, स्वतःचा एक विचार करणं, स्वतःच्या विचारासाठी, स्वतःच्या नीतीसाठी एका अर्थानं सर्वस्वपणाला लावलं. ही प्रेरणा जेव्हा आकार घेते तेव्हा ती प्रेरणा मुख्यतः तुमच्या लक्षात आली असेल ती शूद्र एका अर्थानं जे लोक आहेत त्यांच्या बरोबरच्या जैविक संबंधांचे आहे. म्हणजे राज्यकर्ता वर्ग हा जनतेच्या बाबत असलेल्या आस्थेनं, एकात्मतेनं बांधला जा. तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, चूक असेल, बरोबर असेल, पण जातीचा एक भातृभाव असतो असं तुमच्या सगळ्या लोकांच्या नजरेला तो येत असेल.
जातीतील लोक आपल्या जातीच्या लोकांना थोडंफार पातळीवरती मदत करण्याचा प्रयत्न करतात. आणि जरी आपण एका अर्थानं संविधान घटना म्हणत असलो तरी देखील जातीचा भातृभाव आपल्याला पाहायला सापडतो. आता हा जो भातृभाव आहे, जातीचा भातृभाव, हा सुद्धा काही प्रमाणामध्ये काम का करत नाही? महाराष्ट्रामध्ये उच्चभ्रू जे आमदार, खासदार, सत्ताधारी वर्ग आहे की जो त्याच एका अर्थानं शेतकरी जातीतून आलेला आहे, त्याचं मुख्य कारण आहे की वर्गीय त्याचं उन्नयन झालेलं आहे आणि एका अर्थानं जातीय उन्नयन झालेलं आहे. एकदा का तुमचं वर्गीय जातीय उन्नयन झालं की तुमच्या समुदायाशी असलेला जैविक संबंध संपुष्टात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं बंड हे मुख्यतः जातीविद्रोहाचं बंड असल्या कारणामुळं सामान्य माणसाबरोबर असलेल्या त्यांचा संबंध हा जैविक स्वरूपाचा राहिला, हा एका अर्थानं मित्रभावाचा राहील, हा बंधुभावाचा राहिला. ते राजे बनले म्हणजे त्यांनी स्वतःचं उन्नयन करून जे काही ब्राह्मण शास्त्र आहेत त्या शास्त्रांच्या नुसारच गोब्राह्मण प्रतिपालन करण्याचा मागता घेतला नाही, उलट त्यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी भूमिका घेतल्या. करपे सरांनी जे सांगितलं त्याचे अनेक तपशील तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये दिसतात. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा मराठ्यांची तो इज्जत वाचणार नाही नावाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रातला मसुदा आमच्या सगळ्यांना दिला गेला होता. आणि तिथं सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की तुम्ही काय करता, सैन्य जातं आणि शेतकऱ्यांना म्हणतं की आम्हाला लाकडं द्या, शेतकऱ्यांना म्हणतं आम्हाला भाकरी द्या, शेतकऱ्यांना म्हणतं आम्हाला झोपण्याची जागा द्या. आणि शेतकऱ्याची इतकी लुबाडणूक होते की त्यापेक्षा मोगल बरे असं वाटू लागतं. आणि या स्थितीमुळं मोगल बरे वाटू लागतील तुमच्या या वर्तनामुळं. त्यामुळं सगळ्या सैनिकांना त्यांनी निर्देश दिला की कोणत्याही प्रकारे रयतेला स्वतःच्या हितसंबंधासाठी काहीही एका अर्थानं दोषीस पडू नये. शेतकऱ्यांच्या हिताची सर्वत्र हा नियम होता. सैन्य जिथं जातील तिथं शेतकऱ्यांच्या पासून जे काय असेल ते ओरबाडायचे असा जेव्हा नियम होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याला कडक निर्देश दिलेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन व्यवस्थेला अगदी कडक सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही स्पर्श करू नका, ते मनात पण आणू नका, आणि तुम्ही साधारणतः शेतकऱ्यांचं हित होईल अशाच भूमिकेतून कारभार करा. तुमच्यापैकी बहुतेकांना, तुम्ही सगळेच मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक असल्या कारणाने माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या प्रशासनाला आदेश दिलेत की जे म्हणून अडथळे असतील शेतकऱ्यांच्या शेती कामातले ते अडथळे तुम्ही दूर करा. पाणी नसेल तर पाण्याची व्यवस्था करा, कुठल्या प्रकारे अवजारं नसतील तर अवजारांची व्यवस्था करा, बैल नसतील तर बैल द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या कर्ज बाजारीच्या विळख्यामुळं शेतकरी आत्महत्या करतायत त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रशासनाला सांगतायत की कर्जफेड जसा जसा शेतकरी एका अर्थानं स्थिरावेल त्याची कुवत, त्याची ऐपत परत करण्याची येईल तेव्हाच त्याच्याकडून राज्य शासनानं दिलेल्या लोनचा, त्याने दिलेल्या कर्जाचा परतावा घ्या. तोपर्यंत घेऊ नका. जर तो एका अर्थानं संकटात असेल तर संकटाच्या कालखंडामध्ये त्याच्याकडून कोणत्याही प्रकारे कर्जाचा परतावा घेऊ नका, असं छत्रपती शिवाजी महाराज सूचना करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सूचना आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला लक्षात असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची ही कळकळ जैविक कळकळ आहे. म्हणजे त्या माणसाशी, त्या व्यक्तीशी त्यांचा एक मित्रभावाचा, एका अर्थात म्हणा तर भातृभावाचा संबंध आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं आपण काय शिकायचं असेल तर मनुष्यत्वाचं जे सत्व आहे, मनुष्यत्वाची जी एक डिग्निटी आहे, ती डिग्निटी ही सर्वांना सारखी असते. आणि मनुष्यत्वाचा तो आदर दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची तितकीच रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य आहे की जे धर्म स्वातंत्र्य पोर्तुगालच्या प्रदेशामध्ये पोर्तुगीज देत नव्हते किंवा एका अर्थात मुघलांच्या ह्याच्यामध्ये मुघल देत नव्हते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य आहे.
प्रत्येक धर्मीय माणसाला आपापल्या धर्माप्रमाणे निर्वाह करण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज देतात. याचं मुख्य कारण स्वातंत्र्याची ती प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीतच जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या व्यवहाराचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या व्यवहाराचा तो अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येतं की हे स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत प्रशासन व्यवहारामध्ये सर्व दूर उमटत राहतं. अनेक वेळेला तुम्हाला माणसं जी आहेत ती माणसं दुटप्पे दिसतात, म्हणजे ते बोलतात ते करत नाहीत. म्हणजे तुमच्यापैकी अनेक लोकांना राजकारणी जे आहेत ते राजकारणी इतकं एका अर्थानं कौतुक करतील जनतेचं, जनतेच्या भल्याच्या इतकं आहे, मोठ्या प्रमाणात एका अर्थानं योजना आखतील, सांगतील, पण व्यवहारात तुम्हाला काही दिसत नाही. व्यवहार हा त्याच्या उलटा असतो. आणि हेच नेमकं तुम्हाला दिसेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वातंत्र्य प्रियतेच्या, या स्वतंत्र तत्वाच्या भूमिका इतक्या व्यापक आहेत की त्यांनी त्यासाठी सर्वसाधारणरित्या जनतेपर्यंत आपला मित्रभाव जो आहे तो मित्रभाव हा नोंदवलेला आहे, तो मित्रभाव जो आहे तो विस्तारलेला आहे. आणि त्या मित्रभावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे स्वराज्य हे आयडियल किंवा आदर्श म्हणून आपल्या समोर दिसतं. आणि त्या आदर्शाची एक विशिष्ट पातळीवरची भूमिका आपण घेतो. तेव्हा स्वातंत्र्य, व्यक्तीचं स्वातंत्र्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जरी आपल्याला आधुनिक काळाच्या चौकटीत दिसलं नाही तरी देखील स्वातंत्र्याच्या संबंधातले अनेक आविष्कार ज्याला आपण आधुनिक म्हणतो ते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पाहायला मिळतात. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट की विशेषतः आत्ताचा संदर्भ असल्यामुळं त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत स्वराज्यामध्ये एक भूमिका जी आहे ती जनतेच्या हिताची आहे. आणि जनतेचं हित करत असताना जो एका अर्थानं परदेश आहे किंवा परराष्ट्र आहे किंवा एका अर्थानं परकीय लोक आहेत त्यांच्यापासून आपल्या हितसंबंधाचं संरक्षण करणं हे त्यांना आपलं कर्तव्य वाटतंय. तुमच्यापैकी काही ना कदाचित माहिती असेल नसेल, परंतु त्या कालखंडामध्ये मीठ तयार करणारी केंद्र विशेषतः कोकणच्या किनारपट्टीवरती होती. रत्नागिरी आहे, कुलाबा, आताचा रायगड जिल्हा आहे किंवा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, यामध्ये मीठ तयार केलं जायचं. परंतु हे मीठ इतकं चांगलं नसायचं आणि ते देशावरती येऊन त्याची विक्री होईपर्यंत त्याच्या किमती काही वाढायच्या. आणि त्यामुळं बारदेशांमधून म्हणजे पोर्तुगीजांच्या प्रांतामधून मीठ यायचं. हे जे मीठ यायचं ते मीठ हे तुलनेमध्ये चांगलं होतं आणि स्वस्त पण होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती कर बसवला आणि कर बसवून त्यांनी मुख्यतः सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली असेल तर आपल्या महाराष्ट्रामधल्या मीठ निर्मात्यांना संरक्षण दिलं आणि त्यांचं मीठ जे आहे ते स्वस्तामध्ये जनतेपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली. म्हणजे ज्याला आपण संरक्षणाची भूमिका म्हणतो. फ्रेडरिक लिस्ट नावाचा विचारवंत होता, ज्या कालखंडामध्ये 19व्या शतकामध्ये आपलं भारतीय लोक हे राष्ट्रवादाची उभारणी करत होते, तेव्हा जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक लिस्ट हे जे तत्वज्ञान उभं केलं अर्थशास्त्रामध्ये, विशेष करून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिकार्डो ऍडम स्मिथ यांनी लेसस फेअर नावाचं तत्वज्ञान मांडलं, मुक्त व्यापाराचं तत्वज्ञान मांडलं. त्यावेळेला त्याचा विरोध हा फ्रेडरिक लिस्टने केलेला आहे. आणि तुम्हाला ते धोरण जे आहे ते धोरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणात पाहायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यातल्या उत्पादकांना संरक्षण देण्याची भूमिका घेतात. आणि तुमच्यापैकी आता सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा भारतानं अमेरिकेबरोबरती करार केला त्या करारामध्ये 18% जो काही कर आहे तो कर आपल्या भारतीय मालावरती आणि त्यांच्या मालावरती 0 कर असं धोरण भारतीय सरकारने घेतलेलं आहे. त्याची तुलना जर तुम्ही केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाशी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण कसं देशहितकारक होतं आणि देशहिताची योजना कशी करायची याचं मार्गदर्शक होतं. स्वातंत्र्याची मुख्य भूमिका हीच आहे की आपल्या राज्यातल्या उद्योगांचं, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या हितासाठी कायदे करणं हे आपल्या राज्य सरकारचं कर्तव्य आहे.
स्वातंत्र्याचं ते निर्देशक आहे. आणि ही स्वातंत्र्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजेत. आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या समकालीन प्रश्नांकडे पण पाहिलं पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट तुमच्यापैकी अनेकांना समजली पाहिजे, ती म्हणजे की आता तुमच्यापैकी बहुतेकांनी, विशेषतः राजेशनं प्रास्ताविक करत असताना हा जो मुद्दा पुढे आणला तो होता हा नोकरशाहीच्या एका अर्थानं बेलगाम वर्तनाचा. हे तुम्हाला सांगतोय ते तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल. हे करप्शन आहे, त्यानंतर बेदरकारपण आहे. नुसतं करप्शन नाही आहे, म्हणजे तुम्हाला नोकरशाहीमध्ये नुसतं करप्शन दिसत नाही, तर नोकरशाहीमध्ये बेदरकारपणा दिसतो. जनतेच्या विषयीचा एक बेदरकारपणा आहे, एक विशिष्ट पातळीवरचा निर्लज्जपणा आहे, एक विशिष्ट पातळीवरचा एका अर्थानं म्हणाल तर कुठल्याही संवेदनहीनता आहे. म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणा अनेक वेळेला काम करताना दिसते. आणि अशा असंवेदनाशील प्रशासन व्यवस्थेचा आपल्याला अनुभव येतो. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या प्रशासकांना, या सत्ताधाऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा अमरपट्टा, सत्तेचा अमरपट्टा हा प्राप्त होतो. आणि जसा सत्तेचा अमरपट्टा प्राप्त होतो तसा सत्तेच्या अमरपट्टीतून लोकांनी तुम्ही काय केलं तरी तुमचं संरक्षण होणार आहे. तुमचा कोणीतरी आमदार, कोणता तरी खासदार, कोणता तरी मंत्री तुम्हाला जर संरक्षण देणार असेल तर मग हा कोणताही प्रशासक जनतेप्रती कटिबद्ध आणि जनतेप्रती समर्पित राहील का? जनतेप्रती समर्पित राहायची मुद्दाच येत नाही. त्यानं स्वतःच्या सगळ्या हितसंबंधांचं जे काही एका अर्थानं इप्सित आहे ते त्यानं त्याच्या स्वामीकडं सुपूर्त केलेलं आहे. त्यामुळे प्रशासन असो किंवा एका अर्थानं लोकशाहीचा जो आपल्या बरोबर दिसणारा एका अर्थानं आकृतीबंध असो, तो जनतेप्रती जबाबदार आणि समर्पितच नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य काय असेल तर त्यांनी या सगळ्या वतनदारांची सत्ता त्यांनी काढून घेतली नाही, पण वतनदारांच्या सत्तेला त्यांनी वचन लावला. तुमच्यापैकी काहींना माहिती आहे की आज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे. आज्ञापत्रामध्ये प्रामुख्यानं देशमुख, देशपांडे, देशकुलकर्णी आणि पाटील आदी करून हे वतनदार आहेत असं म्हटलेलं आहे. आणि हे वतनदार म्हणजे राज्याचे दायादच आहेत. त्यांना स्नेह आणि दंड याच्या मर्यादेमध्ये ठेवलं पाहिजेत असा निर्देश आज्ञापत्रामध्ये आहे. आज्ञापत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं सूत्रमय विवरण आहे. कारण त्यांनी जे लिहिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा एका अर्थानं म्हणाल तर सार आहे, नीतीसार आहे. आणि ते सार तुमच्या लक्षात येतं. हे जे लोक आहेत वतनदार, या वतनदारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जबाबदार केले. तर जबाबदार केलं म्हणजे काय केलं त्याची एक दोन उदाहरणं तुम्हाला देतो. त्यातलं एक उदाहरण तर करपे सरांनी दिलं की कोणत्या प्रकारचा अनाचार झाला तर त्या वतनदाराला थेट शासन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जर बसवले. जिथं जिथं म्हणून अन्याय झाला, भ्रष्टाचार झाला, जनतेवरती अन्याय झाला, अशा प्रत्येक एका प्रशासकाला त्यांनी जर बसवलं. दुसरी गोष्ट त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या. उदाहरण सांगायचं म्हटलं तर मोगल येतात, मोगल आल्यानंतर जनतेला पकडून घेऊन जातात, कारण दुश्मन देशामधली जनता म्हणजे शत्रूच ना. आणि त्यामुळे मग ते मोगल असतील किंवा ते आदिलशाही असतील किंवा पोर्तुगीज असतील किंवा अन्य कुठले एका अर्थानं सत्ताधीश असतील, जेव्हा आक्रमण करतात तेव्हा ते पकडून घेऊन जातात. आता हे पकडून घेऊन गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जे देशमुखांना लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रात ते सांगतात की जबाबदारी तुमची आहे. ते जर पकडून गेले तर त्याच्या पापाला तुम्ही जबाबदार असाल हे समजून तुम्ही त्यांना त्या लढाईने जेव्हा आक्रमण होईल तेव्हा त्यांना घाटाच्या खाली किंवा सुरक्षित ठिकाणी तुम्ही त्यांना पोहोचवलं पाहिजेत आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पावसामध्ये पिकं मेली, शेतकरी एक पूर्णतः बिचरा झाला तरी देखील त्याच्या संबंधातले जे एका अर्थानं परतावे आहेत ते वेळेत शेतकऱ्याला पोहोचवण्याबद्दल सरकार अजिबातच एका अर्थानं इफिशियंट नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज मात्र या संबंधामध्ये वचक
उभा करतायत आणि प्रशासनाला जबाबदार बनवतायत. प्रशासनाला जनतेप्रती जबाबदार बनवणं आणि जनतेच्या मध्येच आपल्या हिताची व्याख्या करणं, आपलं स्वातंत्र्य, आपलं हित आणि आपलं इप्सित हे जनतेच्या हितामध्येच पाहणं, ही जी महत्वाची एका अर्थानं तार्किक भूमिका आहे किंवा तत्व चौकट आहे, ती तत्व चौकट तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत व्यवहारामध्ये पाहायला सापडते. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी सरंजाम आमदारांना कुठल्याही प्रकारे वरचढ होऊ नये याची खबरदारी घेतली. आपल्या इथं सगळे सरंजामदार हे शेतकऱ्यांपेक्षा, हे जनतेपेक्षा वरचढ आहेत. त्यांच्या विषमतेचा व्यवहार ठाई ठाई दिसतो. त्यांनी चुका केल्या, त्यांनी गुन्हे केले तर त्यांना कायदा अजिबात हात लावत नाही. आणि सामान्य प्राध्यापकांना विधान केलं म्हणून त्याला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं, अशा प्रकारचा साधारणतः विषम व्यवहार आहे. हा जो विषम व्यवहार आहे तो विषम व्यवहार यामुळे आहे की या सरंजामदार वर्गाला, या एका अर्थानं लब्धप्रतिष्ठित वर्गाला सत्तेचं एका अर्थानं संरक्षण पुरवून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेशी असलेल्या त्यांचा शोषणाचा संबंध हा मोडून काढला. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी या सरदारांना नगद पगार देईन, तुम्ही माझ्याकडनं हे 100 होऊन घ्या, परंतु तुम्हाला जनतेकडून महसूल गोळा करायचा अधिकार नाही, महसूल नाही गोळा करायचा. यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व लोकांचा जनतेशी असलेला शोषणाचा संबंधच नष्ट केला. आणि त्या शोषणाचा संबंध नष्ट करून त्यांना जबाबदार बनवणं, आणि ते जबाबदार बनवणं हे आज आपण शिकलं पाहिजेत. कुठल्या प्रकारे कितीही गुन्हे केल्यानंतर जर म्हणजे जवळजवळ 8-10 वर्ष हा खरात असे गुन्हे करत होता आणि सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि एका अर्थानं मंत्र्यांचं त्याला संरक्षण होतं, हे जर असेल तर जनतेची नित्य लूट, जनतेच्या नित्य अत्याचार, जनतेवरती शोषण हे अबाधित राहणार नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं तुम्हाला जर शिकायचं असेल तर हे अत्यंत महत्वाचं सूत्र शिकणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या सरंजामदारांना जबाबदार केलं आणि त्यांच्या सत्ता नियमित केल्या, नियंत्रित केल्या आणि जनतेशी असलेला त्यांचा शोषणाचा संबंध मोडून काढला. जनतेशी असलेला हा शोषणाचा संबंध आता उलटा अनेक अंगाने वाढतोय. कारण जनता ही इतकी आगतिक आहे की त्या आगतिक जनतेला आपल्या जगण्यासाठी आपलं स्वातंत्र्य याची किंमत चुकवणं काहीच वाटत नाहीये. कारण या स्थितीला जनतेला जर आपण आणून ठेवलं असेल की जगण्याची भ्रांत आहे, भविष्याची चिंता आहे, अस्तित्वाचा संघर्ष आहे, तर कुठल्याही अस्तित्वाच्या संघर्षामध्ये, भविष्याची चिंता असलेल्या स्थितीमध्ये आणि दुरापास्तावस्थेत जगत असणाऱ्या लोकांना आपल्या स्वातंत्र्यापेक्षा एका अर्थानं अधीनताच किंवा स्वीकारावी लागते. आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला जनतेत एका अर्थानं कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्याची प्रेरणा काम करताना दिसत नाही. जनतेला अधीन करणाऱ्या योजना व्हायच्या आणि जनतेच्या स्वातंत्र्याचा, जनतेच्या अधिकाऱ्यांची पूर्णतः एका अर्थानं कोणत्याही प्रकारची तमा बाळगायची नाही, त्याला मोडीत काढायचं. अशा प्रकारचा व्यवहार जो आज होताना दिसतोय, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची एका अर्थानं राज्यकारभाराची आठवण आपल्याला आली पाहिजे. तिसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ठेवतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आठवण का काढतो, त्याचं कारण आधुनिक जीवनदृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत राज्यकारभारामध्ये जे जे नवं आहे त्याचा स्वीकार आहे, जे एका अर्थानं आपल्याला अंगीकारता येईल त्याचा स्वीकार आहे. आता तुमच्या काही विचार करता आला पाहिजेत. खरं तर ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. त्याच्यापूर्वी आरमाराची स्थापना ही करण्याचा विचार हा राज्यकर्ते करू शकत नव्हते. त्याचं मुख्य कारण काय आहे, तर आपल्याकडे एक धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्रात सांगितले की नौकानयन किंवा समुद्र पर्यटन हे तुमची जातच एका अर्थानं नष्ट करतात. आता जात नष्ट करत असेल तर हा उद्योग कोण करणार, नीट समजून घ्या बरं का.
म्हणजे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये जे लोक होते ते शूद्र म्हटलेले आगरी होते, ते शूद्र म्हणलेले कोळी होते, शूद्र म्हणलेले भंडारी होते. तेच एका अर्थानं याच्यात काम करू शकत होते. तुम्हाला या आरमाराच्या एकंदरीत योजनेमध्ये कुठलाही ब्राह्मण सरदार किंवा दरकदार दिसणार नाही. आणि त्याचं कारण तुमच्या लक्षात असेल की हे जे आहे हे तंत्र जे आहे, समुद्र एका अर्थानं प्रवास करणं, समुद्र पर्यटन करणं, इथून तिकडे जाणं, तिकडून इकडे येणं, यानं आपली जात नष्ट होती. त्यामुळे उच्च जातीयांची ती एका अर्थानं चौकटच नाही. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की त्यामुळंच पेशवाईमध्ये आपलं आरमार नष्ट करण्याची आत्मघातकी भूमिका पेशव्यांनीच घेतली. त्याचं कारण की त्यांना या प्रकारच्या लोकांच्या स्वातंत्र्याची दखलच घेता येत नव्हती, त्याची जाणच येत नव्हती. आणि त्यामुळं भारतीय संदर्भामध्ये विवेकवाद, आधुनिकता याचं सूत्र शिवशाहीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शिवशाही अनेक प्रकारे आधुनिकतेचा जो विचार आहे त्या विचारांना उडाणणारे होते. आणि याच्याबद्दलचं म्हणजे जे चरित्र शेजवळकर लिहिण्याचा त्याचा आराखडा होता, त्या आराखड्यामधलं जे महत्वाचं सूत्र होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं एकंदरीत स्वराज्य जे आहे त्या स्वराज्याचा अर्थ काय, तर त्यामध्ये त्यांचं महत्वाचं म्हणणं असं होतं की हा अर्थ जो आहे तो अर्थ प्रामुख्यानं आधुनिकतेचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणतंही स्वराज्य हे त्याच वेळेला यशस्वी होत असतं की जेव्हा त्याच्यामध्ये समुदायाची साथ असते. ही एका जातीची साथ असून चालत नाही, ही बहुजातीय बहुधर्मीय अशी साथ लागते. आणि तुम्हाला जर काही प्रमाणामध्ये कागदपत्र मिळालीत, मी वाचलीत, कॉम्रेड शरद पाटलांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की मुघलांच्या कागदपत्रांमध्ये मराठ्यांच्या फौजेला हे रासवट मानलं गेलेलं आहे. हे जे लोक आहेत हे लोक हे निम्नवर्गीय लोक आहेत, निम्न जातीय लोक आहेत. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये लढण्याची आणि रांगडेपण आहे. आणि त्या तुलनेमध्ये जी मुघलांची फौज आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उच्च जातीय म्हणतो, त्या उच्च जातीयांची असल्यामुळे ती नाजूक आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना यश प्राप्त होतं, असा तो उल्लेख शरद पाटलांनी केलाय आणि ब्रिटिश मुघल कागदपत्रांचा हवाला देऊन केलाय. मी त्याच्या खोलात जात नाही. मला सांगायचा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करण्यामध्ये जी शिरकत आहे, त्याच्यामध्ये जी भागीदारी आहे, ती भागीदारी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य बहुजातीय बहुधर्मीय लोकांची आहे. आणि ही जर बाब समजून घ्यायची असेल तर तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला, शिवनेरी किल्ला प्राप्त केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या एका अर्थानं लढाया ज्या केल्या, त्याच्यामध्ये महादेव कोळी नावाची जी जमात आहे, तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, ती प्रामुख्यानं गड किल्ल्यांच्या अवतीभोवती राहायची. मूळतः ते आदिवासी समुदाय होता. या आदिवासी समुदायांची जी एक विशिष्ट प्रकारची लढण्याची जी क्षमता होती, त्यांची जी एका अर्थानं शौर्य होती, ते शौर्य हे मुख्यतः या कामी आलेलं आहे. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की कुठलाही गड हा लवकर एका अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा गड जो आहे तो लवकर लोकशत्रूला एका अर्थानं प्राप्त व्हायचा नाही. त्याचं मुख्य कारण जर तुम्ही समजून घ्यायचं असेल तर गडावरची शिबंदी जी आहे, ती शिबंदी प्रामुख्यानं रामोशी, मानमहार अशा लोकांनी बनायची, की जी प्रतिकूल परिस्थितीमध्येच एका अर्थानं लढवय्ये बनलेले लोक आहेत. आणि त्यामुळं या एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये बहुजातीय बहुधर्मीय शिरकत आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे धर्मातीत जात्यातीत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्याचा आदर्श हा सर्वांनाच एका अर्थानं प्रिय झाल्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजारामराजे गेल्यानंतर जे औरंगजेबाचं मोठं संकट महाराष्ट्रावरती आलं, त्या संकटाला आपण पुरून उरलो. आणि ती स्वातंत्र्याची प्रेरणा सामान्य लोकांमधून आली होती. कोण लढतंय हेच औरंगजेबाला कळत नव्हतं की कुठून नेमका हल्ला झाला, कुठून आपण पराभूत होतो आहोत,
कुठून एका अर्थानं आपल्याला जेरबंद केलं जात आहे आणि इतकी एका अर्थानं फौज आणून सुद्धा इतके पैसे खर्चून सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्वराज्याला परास्त का करता येत नाही याची व्यथा जी औरंगजेबासमोर होती त्याचं मुख्य कारण जे आहे ते मुख्य कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जात्यातीत आणि धर्मातीत समुदायाचा जो विशिष्ट पातळीवरचा पाया उभा केला स्वराज्याच्या एकंदरीतच एक पाठीमाग तो सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. तो करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचलित धर्मशास्त्र जे आहेत त्या प्रचलित धर्मशास्त्रांच्या कायद्यांना एका अर्थाने झुगारून दिले. ज्या जाती या शेतकरी जाती नव्हत्या अशा आदिवासी जमाती अशा एका अर्थानं अन्य जमाती यांना त्यांनी शेतकरी जातीची भूमिका दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तुम्हाला ज्या परंपरेने शेतकरी जाती नव्हत्या अशा जातींना शेतकरी जातीचा दर्जा दिल्याची अनेक उदाहरणं मिळतील. कॉम्रेड शरद पाटलांनी त्याचे तपशील दिलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कायद्याच्या चौकटीत बदल करण्याची जी भूमिका आहे ती भूमिका किती आधुनिक आहे आणि या आधुनिकतेनं स्वातंत्र्याचा समतेचा अधिकार अनेक समूहांकडे जो दिला पाहिजे त्याची जाण आणि त्याची एका अर्थानं अर्जन्सी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला पाहायला सापडते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये ज्यांना शेती करण्याचा अधिकार नव्हता अशा अनेक जातींना शेतकरी बनण्याची संधी दिली, शेतकऱ्यांचा दर्जा दिला आणि एकंदरीतच स्वराज्य जे आहे त्या स्वराज्याची एक व्यापक भूमिका विकसित केली. या सगळ्या एकंदरीतच पार्श्वभूमीवरती आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही कर्तृत्व आहे कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना ती जातीविद्रोहाची परंपरा जी आहे जी जातीविद्रोहाची परंपरा स्वातंत्र्याची कामना करते, जातीविद्रोहाची परंपरा जी आहे ती समतेची कामना करते आणि जातीविद्रोहाची परंपरा जी भातृभावाची कामना करते आणि हीच लोकशाहीची मूलभूत चौकट आहे आणि हीच मुख्य चौकट जर आपल्याला त्या महाराष्ट्रामध्ये टिकवून ठेवायची असेल, भारतात टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची ही विचार प्रेरणा ही मध्यवर्ती मांडली पाहिजेत. मी जरी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक नसलो तरी सुद्धा ही जबाबदारी आपण दिलीत आणि मला हे पुण्यतिथीचं व्याख्यान करण्यासंबंधात पाचारण केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान. धन्यवाद सर. धन्यवाद. डॉक्टर उमेश बागडे सरांनी आपल्याला अमूल्य असे मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुवर्णा पाटील यांना आमंत्रित करत आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन. देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, संत तुकाराम महाविद्यालय कन्नड इतिहास विभाग आणि लोकसंवाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवरायका 8वे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शरद गावंडे सर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी गुरुवर्य डॉक्टर उमेश बागडे सर यांनी म्हटले की वारकरी संप्रदायाच्या तात्विक भूमिकेतून शिवरायाचे स्वराज्य पुढे आले. एक ईश्वरवाद, समता, नैतिकता या तत्वावर महाराजांचे स्वराज्य उभे राहिले. रानडे व राजवाडे हे आपल्या लिखाणातून स्वराज्याच्या पाठीमागची तत्वज्ञान महाराष्ट्र धर्मापुरते मर्यादित ठेवतात, तर महात्मा फुले महाराजांचे स्वराज्याचे उद्दिष्ट जनकल्याण जनसुख मानून त्यांचं विचारता वाढवतात. म्हणूनच महाराजांना महात्मा फुले फुलवाडी भूषण म्हणून समान जनतेचा राजा मानतात. जे जे नवीन आहे त्याचा महाराजांनी स्वीकार केला आणि त्यातूनच निश्चितच आज आपण प्रेरणा घेऊ शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कसे सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कार्य करत होते याची अनेक उदाहरणे दिली. सरांचे सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवी पाटील सर, प्रतिष्ठान महाविद्यालय
डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते. सर्व इतिहास प्रेमी प्राध्यापक विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचे मनपूर्वक आभार मानते. देवगिरी महाविद्यालयाचे डॉक्टर रोटे सर व यांचे सर्व सहकारी, डॉक्टर करपे सर, गावंडेकर यांचे सर्व सहकारी, सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.